नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल लागे. आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण याच्या आधी एक बटरफ्लाय वॉलचा एक व्हिडिओ आपण तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण बटरफ्लाय वॉल कसा बसवायचा, त्याचे फायदे काय, बॉल वॉलपेक्षा त्याचा वापर कसा चांगला, याच्याविषयी आपण एक व्हिडिओ तयार केला होता. तसाच एक व्हिडिओ आज आपण इथं पाहू. आपली एक विहीर आहे, त्या विहिरीवरती आपण एकाच ठिकाणी विहिरीपासून 3 पाईपलाईन आहे सेपरेट. त्या 3 पाईपलाईन आपण ह्या मोटरला कशा पद्धतीने जोडलेले आहेत ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत बटरफ्लाय वॉलच्या मदतीनं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी हे विहिरीकडून आलेला पाईप आहे. इथं नॉन रिटर्न वॉल आहे. नॉन रिटर्न वॉलच्या पुढे एक आपल्याला वाय भेटतो, वायपीस, लोखंडी वायपीस असतो बघा. तो लोखंडी वायपीस आपण पहिल्यांदा या ठिकाणी टाकलेला होता. ही पाईपलाईन आणि ही पाईपलाईन आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला जोडलेली होती. त्याला इथं पाणी ही तळ्यावरून आलेली पाईपलाईन आहे आपली. ही जी पाईपलाईन आहे आपली ही तळ्यावरून आलेली आहे. तळ्यावरून आलेल्या पाईपलाईनचं पाणी जर इरी सोडायचं असेल तर त्याच्यासाठी आपण इथे या ठिकाणी बँड काढलो होती ह्या वायपीसला. आणि त्यानंतर आपण ही एक नवीन पाईपलाईन दुसऱ्या शेतासाठी केली होती. तर ते जोडण्यासाठी आपण हाच वायपीस इथं कट केला आणि कट करून या ठिकाणी याला वेल्डिंग करून घेतली. हा वायपीस आपण पूर्णपणे बनवून घेतलेला आहे. वायपीस म्हणता येणार नाही आता, याला जवळपास आपण 4 तोंड वेगवेगळी काढलेली. तुम्ही पाहू शकता 1 2 3 आणि हा जे बँड आहे हे बँडाचे एक अशी 4 तोंड आपण या ठिकाणी याला काय केलेले आहेत, काढलेले आहेत. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण ही पाईपलाईनला आपल्या इथं बॉल वॉलच वापरले होते असे. पण हे बॉल वॉल हे दोन्ही पाईपलाईनचे काय झाले, आपले खराब झाले होते. खराब झाल्याच्या नंतर आता हे कसं जोडायचं परत म्हणून आपण परत या ठिकाणी कट आणलेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता इथं या ठिकाणी कट आणला होता. आता प्रत्येक वेळेस बॉल वॉल टाकायचं म्हटल्यानंतर परत तेवढा तुकडा टाकणं हे शक्य नव्हतं, कारण इथं आपण हे एक हौद बनवलेला आहे. ह्या बांधकामामुळे परत पलीकडे उकरणं शक्य नाही. उकरल्यानंतर मग ते जोडण्यासाठी अवघड जातं, म्हणून आपण त्याच्यानंतर आपण इथं बटरफ्लाय वॉलचा वापर केला. हे नॉर्मॅक्स कंपनीचे वॉल आहेत बटरफ्लाय वॉल. याची किंमत साधारणतः आपल्याला 3200 रुपये एका वॉलची किंमत पडली होती. वॉल एकदम भारी आहेत, फिरवण्यासाठी एकदम इझिली फिरतात. 1 नंबर क्वालिटीचे वॉल आहेत. आता या वॉलला या ठिकाणी टाकलेला आपण 3 महिने झालेले आहे, सॉरी 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर अजिबात आता मोटर चालू आहे आपली या ठिकाणी. तुम्ही जर पाहिलं तर विहिरीची आपली मोटर ही जी काय चालू आहे, पण एक टिपकाभर सुद्धा पाणी या ठिकाणी लीक होत नाही. अतिशय उत्तम पद्धतीचं हे वॉल असतात. आणि फिरवण्यासाठी आता ही जी पाईपलाईन आहे आपली, ह्या पाईपलाईनला इथून पुढे आपल्या 350 नळे आहेत. हाईट पण भरपूर आहे, त्याच्यामुळे खूप लोड राहतो. आणि ह्या वॉल आपला कायम फिरवण्यासाठी जड जायचा. पण जेव्हापासून आपण हे बटरफ्लाय वॉल टाकलेत तेव्हापासून आपल्याला हे वॉल फिरवण्यासाठी अजिबात अडचण येत नाही. चालू पाईपलाईन असू द्या, बंद फुल पाईपलाईन भरलेली जरी असेल तर एकदम इझिली वॉल फिरतात. त्यामुळे एकदम बेस्ट असे वॉल आहेत. आणि टिकण्यासाठी एक 10-12 वर्ष तर याला काहीच अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आता हा देखील वॉल ज्यावेळेस आपला हा वॉल बटरफ्लाय वॉल खराब होईल त्यावेळेस देखील आपण त्याच्या जागी आपण बॉल वॉल हा खराब झाल्याच्या नंतर याच्या जागी देखील आपण बटरफ्लाय वॉल टाकून देऊ. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपली विहीर आहे. विहिरीचं हे जे पाणी आहे शेजारी आपलं ओढा आहे, ते पाहू शकता तुम्ही. केटीवेअर आहे, हा केटीवेअर पूर्णपणे भरलेला आहे. आता सध्या आपला केटीवेअर पूर्णपणे भरलेला आहे. पिंपळगाव जोगाचा धरणाचा जो कालवा आपल्या गावापासून वरून गेलेला आहे, त्या कालव्याचं पाणी आपण या केटीवेअर मध्ये सोडलं होतं. ह्या केटीमधून जे खाली पाणी येतं या ठिकाणी हे डबार टाकलेले. डबारात टाकल्यामुळं ह्या केटीच्या खाली जे पाणी येतं ते पाणी आपल्या विहिरीला येतं डबरातून. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, जे केटीतून जे खाली पाणी येतं ते डायरेक्ट आपल्या विहिरीमध्ये येतं आणि एक्स्ट्रा पाणी सरळ खाली ओढायला जातं. अशा पद्धतीने हे नियोजन आहे. तर तुम्हाला हे बटरफ्लाय वॉल कसे वाटले आणि आपण या ठिकाणी हे जे कनेक्शन केलेलं आहे हे कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. याच्या आधी जो आपण बटरफ्लाय वॉलचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तोही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.